तुम्ही कधी लिंबावरती गव्हाचं पीठ टाकून बघितलंय का? आता आपल्याला जेव्हाही सुईमध्ये दोरा घालायचा असतो, तेव्हा खूप कष्ट घ्यावे लागतात. मग हे टूल तुमच्यासाठी. अहो, तेलाची केटली भरपूर घाण होते. आता ही घाण झाली तर आपण स्वच्छ सुद्धा करतो, पण ही एवढी तेलकट असते, की आपण अगदी डिशवॉश लिक्विड वापरलं किंवा साबण जरी वापरलं, तरी सुद्धा बघावं तशी निघत नाही. चिकटच राहते आणि आपण तशीच वापरतो. पण असं केल्यामुळे त्याचा जो काही चिकटपणा आहे तो अजून वाढत चालतो आणि एक वेळ अशी येते, की ही तेलाच्या केटलीवरती अगदी काळी अशी लेयर जमा होते. चला ही कशी साफ करायची ते बघूयात. तर इकडे मी लिंबू घेतलेला आहे. अर्ध लिंबू आपल्याला घ्यायचा आहे. साधारणतः हे जेव्हाही तुम्ही करत आहात, तुम्हाला वाटेल की हा खूप सोपा हॅक आहे. पण याने तुम्ही नक्की ट्राय करा. करायला सोपा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामधनं जे काही तेलकट चिकट झालेली केटली असते ती पूर्ण साफ होते. त्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा आपल्याला टाकायचा आहे निरमा. तर निरमा आणि बेकिंग सोडा आणि लिंबू आपण जेव्हाही यामध्ये टाकतो, ह्या तिघांच्याही एकमेकांसोबत रिएक्शन व्हायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता की तुम्हाला बबल्स असे दिसत असतील. हे आपल्याला व्यवस्थितरित्या यानेच फक्त ही आत पूर्ण लेयर लावून घ्यायची आणि हे सेम आपल्याला बाहेर सुद्धा लावायचं, जर फार चिकट झाली असेल तर. नंतर गरमच पाण्याचा वापर करायचा. कोमट पण पाण्याचा वापर करायचा नाही. गरम पाण्याचा वापर करायचा आणि अशा पद्धतीने पूर्ण केटली आपल्याला गरम पाण्याने भिजत ठेवायची. त्याचं झाकण सुद्धा अशा पद्धतीने ठेवायचं. 5 ते 7 मिनिटांकरिता ही साईडला ठेवायची. जास्त काळ ठेवायचं नाही. कोमट पाणी होऊ द्यायचं नाही. कारण आपण जशी ती पहिली चिकट होती अगदी ती तशीच होऊन जाईल. त्यामुळे आता व्यवस्थितरित्या एकदम सॉफ्ट घासणीने घासायचं. काहीच तामझाम करायची गरज नाही. चिकट चिवट झालेली केटली खूप छान पद्धतीने याने साफ होते. पण जर तुमची केटली बाहेरून सुद्धा फार घाण झाली असेल, तर तुम्हाला असं टोपमध्ये जे आहे ही केटली अशी भिजत ठेवायची आहे अजून 2 ते 5 मिनिटं. बाहेरील जो काही चिकट-चिवटपणा असतो तो निघून जातो. आता केटलीची जी काही दांडी असते ना, तिथं पण एक काळपट थर जमा होतो. तर जुन्या टूथब्रशचा वापर करायचा आणि त्याने व्यवस्थितरित्या ते घासायचं. फक्त थोडंसं भिजत ठेवलं ना, तर कितीही काही चिवट-चिकटपणा तिथे अडकलेला असेल तो निघून जातो आणि व्यवस्थित ती भिजली ना, तर घासणीने सुद्धा व्यवस्थित निघून जाते. नंतर मी स्वच्छ पाण्याने इकडे धुवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता जी ही चिकट-चिवट झालेली होती ना तेलाची केटली, ती पूर्ण अशा पद्धतीने साफ झालेली आहे. तेलाचं केटली किंवा तेल तुम्ही छोट्याशा ह्याच्यात जरी काढून ठेवत असणार, तर ते भांडं सुद्धा तुम्ही याच पद्धतीने स्वच्छ करू शकताय. जेव्हाही तुम्हाला तेलाची केटली साफ करायची, तेव्हा अवश्य एक वेळ लिंबाचा, निरम्याचा आणि त्याचबरोबर बेकिंग सोड्याचा वापर करून बघा. तुम्ही एक वेळ ना त्यामध्ये बेकिंग सोडा नाही टाकला तरी चालेल, पण निरमा आणि लिंबू अवश्य घ्या. आता आपली जी तेलाची केटली आहे, ती बघू शकता किती छान पद्धतीने स्वच्छ झालेली आहे. चला माझी तर तेलाची केटली स्वच्छ झाली आहे. तुम्ही कधी करत आहात? आता दुसरा हॅक बघूयात. आपल्याला घ्यायचा आहे इयरबड. आपण एक टूल तयार करत आहोत. हे टूल ना तुमचं महिनों-महिने चालणार आहे. फक्त एक इयरबडची लागणार आहे आणि आपल्याला त्याचे दोन्हीही साइड अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. आपल्याला त्याची काही एक गरज नाही आहे. एक जे साइड आहे तुम्ही मेणबत्तीचा वापर करून खालच्या बाजूने ती सील करू शकता आणि एक साइड आपल्याला ओपन ठेवायची आहे किंवा तुम्ही सेम माझ्यासारखंही करू शकता. त्यानंतर झाडू घ्यायचा आहे आणि झाडूचं एक काडी बघा अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायची आहे. बारीकच काडी असायला हवी, जास्त मोठी काडी घेऊ नका आणि अशा पद्धतीने बघा मी यापेक्षा थोडीशी छोटी सुद्धा तुम्ही कापू शकताय आणि व्यवस्थितरित्या झाडूला बघूनच मी छोटी एकदम काडी घेतलेली आहे. आता बघा आपल्याला ना ती दुमडून घ्यायची आहे. कशा पद्धतीने दुमडायची आहे ते समोर मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे 2 टूल आपल्याला एकमेकांसोबत अरेंज करायचे आहे. अशा पद्धतीने झाडूची काही काडी आहे ती अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे. प्रेस करायचे आणि खालच्या बाजू थोडंसं जे 2 टोक आहेत ना ते एकमेकांना असे चिपकून घ्यायचे आहेत. कारण ते आपल्याला ह्या टूलमध्ये घालायचंय. जेव्हा आपण हा टूल यामध्ये घालतो तर त्याचा जो काही खालचा भाग आहे तो तुम्ही सील करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने ती पूर्ण आतमध्ये घालायची आणि थोडीशी वर ठेवायची. जो काही वरचा पुढचा भाग आहे तो पुन्हा अशा पद्धतीने दाबून घ्यायचा आहे. कारण छोट्यातली छोटी सुई सुद्धा आपल्याला यामध्ये घालवायची आहे. त्यामुळे आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे. जर एकदम छोटी सुई असेल आणि ती यामधनं जात नसेल तर ती व्यवस्थित दाबून घ्यायची आहे आणि मग व्यवस्थित निघतं. आता सुई आधी आपल्याला ह्या टूलमध्ये टाकायची आहे. मी तुम्हाला विथ प्रॅक्टिकल करून दाखवते आहे आणि दोरा बघा आता मी कुठे टाकत आहे तर दोरा ह्या
होल मधून आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायचं आहे. बघा मी व्यवस्थितरित्या तुम्हाला दाखवत आहे. आता जास्त साईडने सोडायचं आणि अशा पद्धतीने सुई बाहेर काढायची. तुम्ही बघू शकता सुईमध्ये इझिली आपला दोरा गेलेला आहे. सुई धाग्याच्या डब्यामध्ये हे टूल तुम्ही अवश्य ठेवा. एकदाच बनवलं तर टेन्शन नाही. आपल्या आजींना त्यांना सुद्धा हे टूल वापरण्यास खूप सोपं जाईल. चला नंतरची टीप बघूया. आता मस्त हिवाळ्यामध्ये लिंब छान मिळतात, तर ह्याच लिंबाचा आपण आपली जी काही एक मोठी समस्या असते ती समस्या सुटवण्यासाठी याचा वापर करणार आहोत. चला इकडे मी बाउल घेतलेला आहे किंवा असं भांड घ्या जे किचन मध्ये तुम्ही बिलकुल वापरत नाही आहात, अशा भांड्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. त्यानंतर या इकडे घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठाऐवजी बेसन, मैदा तुम्ही काहीही घेऊ शकता. ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ घेऊ शकता किंवा मग हे करत असताना तुम्ही थोडंसं यामध्ये ना अगदी तांदळाच्या पिठाचा वापर केला तरीही चालणार आहे. जे पीठ तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या पिठाचा तुम्हाला वापर करायचा आहे. त्यानंतर इकडे घ्यायचे आहे आपल्याला एक डांबर गोळी. डांबर गोळी जेव्हाही आपण हे कुटणार आहोत तर असा पेपरचाच वापर करायचा, एखाद दुसऱ्या भांड्यामध्ये करायचं नाही. 3 इकडे कापूरच्या वड्या घेतलेल्या आहेत, कारण हे जे कापूर असतं, डांबर गोळी असतं, याचा खूप स्ट्रॉंग सुगंध असतो आणि तो आपल्या भांड्याला लागतो. आणि कसं आहे किचन मध्ये आपण भांड्याचा वापर करतो आणि आपल्या शरीरामध्ये बिलकुल डांबर गोळी किंवा कापूर जायला नाही पाहिजे. हे खूप घातक असतात. त्यामुळे आपण हे अशा पद्धतीने कागदवर करून घेत आहोत. बिलकुल त्याचा आपल्या भांड्याशी संबंध येत नाही. अशा पद्धतीने खूप इझिली त्याची पावडर होऊन जाते. ही पावडर आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे. एकदम स्ट्रॉंग असं आपलं हे हॅक तयार होतो आहे. तर आपण उंदीर आणि घुस यांना पळवून लावायचा जबरदस्त असा उपाय बघत आहोत. आता जर तुमच्या शेतामध्ये घुस फार झाले असेल तर अशा वेळेस तुम्ही याच्यामध्ये ना कोणत्याही जनरल स्टोअर मध्ये गेलात किंवा मग मेडिकल स्टोअर मध्ये गेलात तर तिथे ना उंदीर मारण्यासाठी एक पावडर मिळते. त्याला झिंक फॉस्फेट म्हटलं जातं. सो तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण ते करत असताना बिलकुल तुम्हाला असं भांडं घ्यायचं जे बिलकुलच यूज होत नाही कशामध्ये आणि हातामध्ये ग्लोव्ज घालायचा, कारण झिंक फॉस्फेट हे पॉइझनस असतं. बाकी इन्ग्रेडियंट सगळे सेम राहणार आहे. तुम्ही झिंक फॉस्फेट जेव्हा यूज करणार आहात तेव्हा तुम्हाला इकडे डांबर गोळी किंवा कापूरचाही वापर करायचा नाही आहे. आणि लिंबाच्या ऐवजी इथे पाण्याचा वापर करायचा आहे. पण आपण घरासाठी बनवत आहोत त्यामुळे एवढं स्ट्रॉंग नको, कारण घरामध्ये लहान मुलं वगैरे सुद्धा असतात. सो आपल्याला ती काळजी घ्यावी लागते. लिंबाचा वापर करून, लिंबाच्या रसाचा वापर करून आपल्याला याची अशा पद्धतीने एक उंडा मळून घ्यायचा आहे. आपण यामध्ये बिलकुल पाणी वापरत नाही आहोत. लिंबाचा वापर आपण का केलेला आहे तर का होतं की लिंबामुळे आपण यामध्ये जे डांबर गोळी आणि कापूर टाकला आहे त्याचा जो काही स्मेल आहे तो कुठेतरी कमी होतो, कारण त्यांना जर हा स्मेल आला तर उंदीर आणि घुस ते खाणारच नाही, बरोबर ना. त्यामुळे आपण इकडे बिलकुल लिंबाच्या रसाचा वापर केलेला आहे. बिलकुल सोडा वगैरे बोरिक पावडर काहीच टाकलेलं नाहीये. घरामध्ये झुरळ सुद्धा झाली असेल तर ते सुद्धा याने जातात. एवढं कारगर असं हे आहे. लहान मुलं वयोवृद्ध माणसं असतील तर एकदम सांभाळून तुम्हाला हे करायचं आहे. त्याचबरोबर हे करत असताना त्यांच्या समोर सुद्धा तुम्हाला करायचं नाहीये. आणि अशा ठिकाणी घरामध्ये कुठेच ठेवायचं नाही की ते आपल्या डोळ्याने दिसेल म्हणून, कारण मुलांचा कुठे हात जाईल ते सांगता येत नाही. आणि खरं तर उंदीर वगैरे घुस जे असतात ना ते वरच्या बाजूला म्हणजे आपल्या सज्जावर वगैरे जास्त करून असतात. सो तुम्हाला ते तिथे ठेवायचं आहे. आणि तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल तर अशा वेळेस असे लाडू बनवूच नका. याची डायरेक्टली तुम्ही पेस्ट लावा आणि लक्ष द्यायचं आहे या गोष्टीकडे. सो आता बघा अशा पद्धतीने लाडू हे ठेवून द्यायचे आहेत. आणि जिथे जिथे तुम्हाला असं वाटतंय की उंदीर खातो आहे किंवा नुकसान करत आहे तिथे तुम्हाला हे ठेवायचं आहे. 15 दिवस हे बिलकुल ड्राय होत नाही. 15 दिवसानंतर तुम्हाला पुन्हा हे सेम करायचं आहे. बघा तुमच्या घरातील उंदीर घुस हे पळून जातील, म्हणजे जातीलच. हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा, फॉलो करा. आणि अजून तुम्हाला कशा रिलेटेड हॅक हवा आहे हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटताय हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नवीन वर्षामध्ये तुम्ही काय संकल्प केले आहेत हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल, त्याचा रिझल्ट आला असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. म्हणजे काय होतं, व्हिडिओ आम्ही दाखवले तरी पण कमेंटमध्ये जर कोणी सांगितलं असेल की हे रिझल्ट आलेला आहे तर त्यावरती सगळ्यांचा जास्त विश्वास बसतो, म्हणून सांगत आहे. सो तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी.